कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अगं ए आता ते रडते बघ ना जरा बघ। काय हो, कुठे गेलता सकाळ सकाळ तोंड काळं करायला? अगं नीट बोल की ते हिशोबाचं काम करायला गेलो होतो। खड्ड्यात गेला तुमचा हिशोब, घरातले पैसे चोरून गेले ना हो तुम्ही। काय करावं बा या माणसाचं, माझं नशीब फुटकं म्हणून बापाने याच्याशी लग्न लावलं। शांत हो तुझी ती भुरभुर कॅसेट नको सुरू करू लगेच। कॅशेट ठीक आहे, सांभाळा मग मी जाते। ऐक ना मी काय म्हणते, आपल्या आवाजाने आहे ना ते दुसरं झोपले ना ते पण रडायचं, आणि त्यांच्या रडण्याच्या आवाजाने ना डोकं उठतंय माझं। कोण सांगतो तुम्हाला नसले धंदे करायला? मग अगं काल जर माझा आकडा लागला असता ना तर तिथं मला आकडे यायची वेळ आली आहे आणि तुम्ही बस आकडे लावत। पैसे चोरून गेले होते ना तुम्ही तिकडे। आता नाही होणार। हे म्हणताना लाज वाटते का हो तुम्हाला थोडीशी? तुमच्या आशा वागण्यापायी दुसऱ्याचं पोर सांभाळायला लागतंय मला घरात। एकीकडे आपल्या पोराला सांभाळायला पैसे नाहीत, आता दुसरं आणून ठेवलंय घरात। एकाला सांभाळायला गेलं का दुसरं रडतंय, आणि दुसऱ्याला सांभाळायला गेलं का पहिलं रडतंय। काय करायचं मी? काय नको करूस, काय नको करूस, मी आहे ना। हा तू चिडू नको ना। चिडू नको बर। अहो पाप लागल पाप, पैशासाठी दुसऱ्याचं लेकरू आपण घरात ठेवलंय, त्याच्या आई बापाचा तळतळाट लागल आपल्याला। अगं नाही लागत तळतळात, आपण नीट सांभाळू। सांभाळू? घरात पैसे ठेवले का माणूस नेतोय उचलून लगेच? अगं दीपा आपल्या पोराची शपथ। बिलकुल शपथ घ्यायची नाही आपल्या पोराची। आता नाही घे, हा नाही घे। आता ते दुसरं पोरग रडतंय ना त्याला सांभाळ, नाहीतर आपलं पोरग पण उठायचं आणि ते दोघं रडायचे। ते दोघं जर रडले ना तर माझ्या डोक्याची ना असं भुगावतो। जर नीट कामं केली असती ना तुम्ही तर हा दिवस आला नसता आपल्यावर। ठीक आहे ना, थोडा वेळ लागेल। काय करूयात आपण या बाळाला ना व्यवस्थित सांभाळूया, मग त्याचे पैसे येतील ना, मग त्या पैशाने आपण आपलं काहीतरी सुरू करूया। अहो पैसे ठेवले तर ना तुम्ही। आता नाही चोरणार खरंच। बघा अगं खरंच, अगं तुझी माझी शपथ। आता ते संकल्प साहेब तुझ्याकडे पैसे देतात ना, मग मी तुझ्याकडनं मागत जाईल। जा ना, ते पोरग रडतंय त्याला शांत कर, दुसरं पण उठायचं, मग माझं डोकं उठायचं। जा ना। जाते आता काय। इथंच चालतंय बघा जुगारात। अर्जुन तू काय फोन मध्ये करतोय? चल की। अगं ते हे चिंचुकेला सांगायचं राहिलं ना, त्याला कळवलं पाहिजे चिंचुकेला। हॅलो हा चिंचुके, ऐक ना, इथं देवळाच्या मागं गोडाऊन आहे ना, तिथे ये जरा अर्जंट। तिथं अय निघाला पण वाटतं। आपण पोहोचलो ना बरोबर? हा पण चिंचुकीची वाट बघू ना, येईल ना तो आता। पण आपण आतमध्ये नाही जाऊ शकत का अर्जुन? आतमध्ये आपण आता काय आपण रेडी आहे, जाऊ शकतो। म्हणजे आपण रेडी नाही जायला आतमध्ये, आता आलो इथं तर चल की अर्जुन, चला काय चला चाललंय? चला चला। ठीक आहे माझ्या अडीच सर। काय चाललंय? आहा दिप्या डॉन छकुले, मानलं तुम्हाला। ए आज रोज इथे जुगार खेळताय तुम्ही? एक जण जरी पळून गेला तांगडून मारील, तांगडून जागेवर भरा। ओ साहेब चुकलं आमचं, माफ करा साहेब। छकुले आता ह्यांनी फक्त व्यवस्थित ऍक्टिंग केली पाहिजे, तरच आपलं मिशन सक्सेस होईल। सॉरी परत नाही खेळणार, आजपासून सगळं बंद। अर्जुन मी आत्ताच सांगते ना, कडक शिक्षा झाली पाहिजे हा? तर कडक शिक्षा झाली म्हणजे झाली। वा वा वा, साहेब कुठे झालं? कुठे पळून चाललाय? कुठे पळून चाललाय? कुठे पळून चाललाय? कुठे पळून चाललाय? ओ साहेब हे ठरलं नव्हतं ना। इथून असं पळून मिळून जाऊन देणार नाही मी तुम्हाला। हो गुन्हा करताना भर बोलताय होय, आणि ठरलं नव्हतं म्हणजे? आयुष्यपत चकुले हे कुठं आले? दादी ना काय माहितीये का? आता काय माहित राव, दाजीने काय सांगितलं असेल तरच।
हा आमच्या साहेबांनी जुगाराचा अड्डा बंद केलाय आणि तुम्ही राजरोसपणे चालू केलाय साहेब हा मी काय इथे शायनिंग मारायला आलोय. हो साहेब मारू नका मी सगळं बोलून टाकीन. चिंचुके बाबा जरा थंड घे ना तू थंड घे ना. अरे अहो साहेब थंड का घ्यायचं नाही यांचं ऐकून घ्यायचंय. जुगार घेत जुगार. भाऊजी तुमचं एकदम बरोबर आहे. या जुगाराच्या अड्ड्यामुळे कित्येक कुटुंब उद्ध्वस्त झाले. या ताईंच बघा की काय हो ताई. हो हो सगळे पैसे उडवले आमचे यांनी. मग तुम्ही का थांबला चिंचुके मारा की त्यांना. आता ह्यांना बघा काळा निळा हिरवा पिवळा जोडतो. चिंचुके अरे शांत घे जरा तू. ओ साहेब अहो असल्या गरम वातावरणात तुम्ही डोळं काय मारताय. अजून तुझं काय चाललंय. डोळा नाही मारत मी काहीतरी डोळ्यात गेलं मी त्या चिंचुकेला म्हणत होतो. अरे पण तू का शांत आहेस. तू बोल की काहीतरी. तू सगळे अड्डे बंद केले होते समय काय आहे? नाही माझं ठरलंय ह्यांना कडक शिक्षा करणार आहे मी एकदम. चिंचुके तू आहे ना या सगळ्यांना घेऊन जा चौकीला आणि तिकडे जाऊन आपण जी काय असेल ना कारवाई करू. आपण पोलीस आहे आपण कायदा हातात नाही घेतला पाहिजे. तिकडे जाऊन कर इथं काय करू नको. हा ओ साहेब सांगा घ्यायला मगाचपासून मार सुटल्यात. एखाद जरी आवाज काढला ना तर आता माझ्या काठीचा आवाज येईल. कुणी तोंडातनं शब्द बाहेर काढायचं नाही सांगून ठेवतो. अरे बाबा चिंचुके नाही कोण पळून जाणार त्यांना जा घेऊन चौकीला. ए राऊत यांना सगळ्यांना घेऊन जा सगळ्यांना आवरून पहिला चिंचुकेला आवर. चिंचुके जा बाबा. तुम्हाला सांगतोय कोण जर पळून गेला ना तंगड्या मोडून हातात देईल. आठवड्याभर बसायची वांदे करतो तुमची. चला चिंचुके बाबा नाही कोण पाळणार आता. जा जुगार तू. घेतोय वय घेतो वय घेतो. चल चल चला चला दीपा दादा ती पोचायच्या आधी तू पोलीस स्टेशनला पोच नाहीतर चिंचू काका लई मारतील त्यांना. अर्जुन हे असं परत होता कामा नाही. इथे परत कोणी आलं नाही पाहिजे. कशाला कोण येते. मी तुला आत्ता वचन देतो आप्पे आपल्या गावात परत कोण कधीच जुगार खेळणार नाही म्हणजे नाही. ताई आणि तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी काही पैसे हवे असतील तर मला सांगा मी तुम्हाला मदत करेन. धन्यवाद मॅडम. हो नाही. आणि तुम्ही दादा आता तरी विचार करा आणि सोडा हे सगळं. कुटुंबाचा बायकोचा पोरांचा जरा विचार करा आता. नाही चुकलंच मॅडम माझं. इथून पुढे काळजी घेईन मी आणि ह्या भानगडीत तर पडणारच नाही. विचार करा जरा. लई मदत झाली मॅडम तुमची. थँक्यू. हो ताई माझं कामच आहे. चला निघूया. बोला शहनशाह बोला. काय वाटतं लक्षात आहे सगळं. हा? बस का भावा. अरे कॉलेजमध्ये असताना एका एंट्रीनं नुसतं नाटक गाजवलं होतंस तू. तुला कसं विसरणार आहे. काय नाही जे काय झालं होतं ना त्या शहनशाहच्या कपड्यांनीच झालं होतं. माझं काय त्यात. बास करा. बरं बोल काय म्हणतोस. बरं ऐक ना जरा एक मदत पाहिजे होती. बस का भाई. शहनशाहने ऑर्डर करायची आणि हो मावळा अख्खी मोहीम फत्ते करतो का नाही बघ. सांग तू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.